नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मनसर येथील महात्मा गांधी विद्यालय या शाळेसमोर उभे आहोत. आपल्या समेत रयत शिक्षण संस्थेचे सदस्य राजाराम मानखले आहेत. या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेला आहे. काय सांगाल? परवाच या ठिकाणी तुम्ही स्वतः होतात की जे इतरही पत्रकार होते आणि जो एका मुलाचा अपघात या ठिकाणी झाला, त्याच्यामध्ये त्याचा जीव गमवावा लागला. त्यानंतर आपण या ठिकाणी शाळेच्या वतीनं आणि सगळ्याच पालकांच्या वतीनं आपल्याला निमंत्रित करून 30 तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार असं या ठिकाणी आपण भूमिका जाहीर केली होती. जर स्पीड ब्रेकर 30 तारखेच्या आत नाही टाकले तर 30ला आपण या ठिकाणी येऊन रस्ता रोको आंदोलन करणार, अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी त्यांना लेखी आपण निवेदन दिलं होतं. परंतु राष्ट्रीय महामार्ग विकास याच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब तातडीनं त्या आपल्या निवेदनाची दखल घेतली आणि काल या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकलेत. परंतु आता ते लगेच पाहिलं तर थोडेसे दबलेले आहेत. आमची त्यांना विनंती असणार आहे की थोडंसं पावसाळ्याचे दिवस असले, डांबरीचे प्लॅन जरी बंद असले तरी 1-2 महिन्यांनी पुन्हा याच्यावरती आणखी भर टाकून स्पीड ब्रेकर चांगल्या स्वरूपामध्ये करावेत. आणि ज्या साईड पट्ट्यांना गवत आहे ते गवत काढून त्या ठिकाणी मुरुम टाकावं, म्हणजे मुलांना जाताना येताना त्या साईड पट्ट्यांचा वापर करता येईल. आज जर तुम्ही पाहिलं तर साईड पट्ट्या सगळ्या गवताने भरलेल्या आहेत आणि त्याच्यावरती पाऊस आल्यानंतर पाणी साचता चिखल आहे. जर मुरुम टाकलं आणि गवत काढलं तर निश्चित मुलांना जाता येताना त्याचा फायदा होणार आहे. आणि जे आपण बोर्डची मागणी केली होती तो बोर्ड सुद्धा तातडीनं त्या ठिकाणी इथे शाळा आहे वाहने हळू चालवावीत असे एक 4-5 बोर्ड मनसरपासून एक 500 मीटरच्या हे आता आम्ही नगरपंचायतला सांगितलेले आहे आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नॅशनल हायवेवाल्यांनाही सांगितलेलं. हायवेवाले काल त्यांना विचारलं तर ते म्हणले हा जो रोड आहे PWD कडे वर्ग केलेला आहे असं त्यांनी सांगितलं. आता त्यांनी वर्ग PWD केला, पण आम्ही जर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर ते म्हणलं रितसर अजून आमच्याकडे तो वर्ग झालेला नाही. म्हणजे त्यांच्या रेकॉर्डला अजूनही तो नॅशनल हायवे म्हणूनच आहे. म्हणजे ज्या वेळेस तो PWD वर्ग होईल तिथनं पुढे त्यांची जबाबदारी येईल, पण आज तागायत तरी त्यांच्या रेकॉर्डला नोंद नाहीये, म्हणून ती जबाबदारी हे आज तरी नॅशनल हायवेवाल्यांचीच आहे. नॅशनल हायवेवाला मागणी असणार आहे का या ठिकाणी बोर्ड टाकले? हो, नॅशनल हायवेवाल्यांकडे सध्या आमची, कारण आतापर्यंत तरी त्यांच्या अधिकारातच तो रोड आहे. त्यांनी या ठिकाणी तातडीनं त्या बोर्ड लावावं. मुलांना काय सांगणार आहे आता जे शाळेत? या माध्यमातून आपण मुलांना एक विनंती मुलांपेक्षा पालकांना विनंती करणार आहोत की पालकांनी सुद्धा मुलांना गाड्या देऊ नयेत, कारण मुलांचं ते वय नाहीये आणि मुलं येताना सिंगल येत नाही किंवा दोघंही येत नाहीत. प्रत्येक गाडीवरती तुम्ही पाहिलं शाळा सुटल्यावर ट्रिपल सीटच मुलं असतात आणि स्पीडमध्ये मुलं जातात येतात आणि वाहनं स्पीडमध्ये असतात, मुलं असतात, पायी चालणारी मुलं 2-2.5 हजार आहेत. तेव्हा तो अपघात होण्याची शक्यता त्या काळात जास्त असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना गाड्या देऊ नयेत ही आमची विनंती या निमित्तानं राहणार आहे. मला एक विचारायचं होतं, या ठिकाणी आता समोर गेल्यावरती अरुंद रोड आहे, अरुंद हायवे आहे, त्या दोन्ही साईडने जर आता खालून त्यांनी पूल बांधायचं काम केलंय, ओढ्यातून मुलं वरती कशी निघणार आहे? नक्की काय नियोजन आहे ते? नाही, आता तो आपण साईड रोड काढलेला आहे चांडवली रस्त्यापर्यंत. त्या बाजूनं कॉलेजची मुलं येतील आणि इकडनं ज्या खर्डी नाल्याच्या 2 मोरे आहेत. आता खर्डी नाल्याला कधीतरी पावसाळ्यात एकदा महापूर येतो, इतर वेळेस एक मोरी मोकळी राहते. ते अलीकडच्या मोरीला खाली कॉन्क्रिटीकरण करून आमची ही जी महात्मा गांधी विद्यालयातील मुलं आहेत ती आमच्या वॉल कंपाऊंडच्या आतमधनं रस्ता काढून देणार आहोत. ओढ्यातनं खाली उतरून त्या एका मोरी खालनं पलीकडच्या राहिलेल्या आता नवीन झालेल्या पुलावरनं तशी साईड रोडनी पायी खाली निघून जाते. म्हणजे ह्या हायवेवरती मुलांचा संपर्क येणार नाही. पालकांना या निमित्ताने आमची विनंती पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून राहणार आहे की लहान मुलं आहेत, 10वी 11वी 12वीची मुलं आहेत, त्यांना आपण गाड्या देऊ नयेत. जर गाड्या दिल्या तर उद्या तो अपघात होण्याची जास्त शक्यता आहे, कारण मुलं ट्रिपल सीटच येतात, कोणी सिंगल सीट गाडीवरती येत नाही. तर आपल्या समोर हे महात्मा गांधी विद्यालयाचे रयत शिक्षण संस्थेचे सदस्य राजा मानखले होते. त्यांनी सांगितले या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकला त्यामुळं जे नॅशनल हायवे त्यांनी आभार मानलेला आहे. त्याचप्रमाणे आता स्पीड ब्रेकर थोडासा बसलेला आहे, तर हा जो स्पीड ब्रेकर थोडासा बसलेला आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की चांगल्या आणखीन क्वालिटी सुधारावा, त्याचबरोबर या ठिकाणी दिशादर्शक फलक देखील लावावे असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मनसर.